ॲप्लिकेशन आर्किटेक्चर डिझाईन करणं हे ऐकायला खूपच किचकट वाटतं, नाही का? पण आज आपण काय करणार आहोत तर ह्या विषयाला एकदम सोपं बनवणार आहोत. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे आणि याचं ध्येय काय तर ॲपसाठी योग्य कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी कशी निवडायची हे शिकणं. मला तर हे म्हणजे एखाद्या शहराची योजना करण्यासारखं वाटतंय. कोणत्या इमारती कुठे असतील म्हणजे ॲपचे भाग, त्यांच्यात रस्ते कसे असतील म्हणजे कम्युनिकेशन चॅनल्स, आणि वाहतूक म्हणजे डेटा कशी सुरळीत चालेल हे सगळं ठरवणं. अगदी बरोबर. आणि ही योजना जर चुकली ना, की शहरात जसा ट्रॅफिक जॅम होतो तसंच ॲपमध्ये होतं. मग युजरचा अनुभव बिघडतो, ॲप स्लो होतं, कधी-कधी क्रॅश होतं. त्यामुळे ही पायाभरणी खूपच महत्वाची आहे. आज आपण काय करूया? टेलविन ट्रेडर्स नावाच्या एका काल्पनिक कंपनीचं उदाहरण घेऊया. ही कंपनी होम इम्प्रूव्हमेंटच्या वस्तू विकते. तर त्यांच्या ॲपसाठी आपण हे डिजिटल शहर कसं बांधायचं याचा विचार करूया. उत्तम. चला तर मग या मॉड्यूलच्या पहिल्या युनिटपासून सुरुवात करूया. यातला पहिलाच प्रश्न जो खरं तर माझ्या मनात आला होता, मेसेज आणि इव्हेंट यात नेमका फरक काय? दोन्ही म्हणजे माहितीच की, म्हणजे व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज आणि कॅलेंडरवरचं अपॉइंटमेंटचं नोटिफिकेशन दोन्ही माहितीच देतात. मग मग तांत्रिक जगात यात एवढा मोठा फरक का मानला जातो? खूप छान प्रश्न आहे, कारण याच फरकावर पुढचं सगळं आर्किटेक्चर अवलंबून असतं. फरक आहे त्यांच्या हेतूमध्ये आणि पाठवणाऱ्याच्या अपेक्षांमध्ये. मेसेज म्हणजे काय तर एक कमांड किंवा असं म्हणूया की कामाची ऑर्डर. तो एका सिस्टीमकडून दुसऱ्या सिस्टीमकडे पाठवला जातो आणि पाठवणाऱ्याला अपेक्षा असते की समोरची सिस्टीम त्यावर काहीतरी विशिष्ट प्रक्रिया करेल. ओके, म्हणजे एक प्रकारचा आदेशच झाला तो. अगदी तसंच. समजा टेलविन ट्रेडर्सच्या ॲपवरून एका युजरने त्यांच्या नवीन किचनचा व्हिडिओ अपलोड केला. तर ती संपूर्ण व्हिडिओ फाईल म्हणजे तो कच्चा डेटा एका वेब API-कडे पाठवला जातो. ही झाली एक मेसेज कम्युनिकेशन. इथे ॲपला अपेक्षा आहे की API तो व्हिडिओ घेईल, त्याला प्रोसेस करेल आणि डेटाबेसमध्ये सेव्ह करेल. हे झालं नाही तर काम अपूर्ण मानलं जाईल. कळलं. म्हणजे काम पूर्ण होण्याची 100% अपेक्षा असते. आता इव्हेंटबद्दल सांगा. बरोबर. या उलट इव्हेंट हा एक हलका-फुलका नोटिफिकेशन असतो. तो फक्त काहीतरी घडलं आहे याची नोंद देतो. तो कोणताही आदेश देत नाही. जसं की एक नवीन व्हिडिओ अपलोड झाला आहे, ही फक्त एक घोषणा आहे. ही घोषणा अनेक सिस्टम्सना, ज्यांना आपण सबस्क्रायबर्स म्हणतो, त्यांना पाठवली जाऊ शकते. आता ज्यांना त्यात रस असेल तेच त्यावर काहीतरी करतील, ज्यांना नसेल ते दुर्लक्ष करतील. पाठवणाऱ्याला काहीच अपेक्षा नसते की समोरचा काय करेल. हे एखाद्या सार्वजनिक घोषणेसारखं आहे. अच्छा, म्हणजे मॉड्यूलमध्ये दिलेली उपमा आता माझ्या लक्षात येतेय. मेसेज म्हणजे रजिस्टर्ड पोस्टाने पाठवलेलं पत्र, ज्याची पोचपावती मिळणं अपेक्षित आहेच. आणि इव्हेंट म्हणजे वृत्तपत्रात दिलेली जाहिरात, जी कोणीही वाचू शकतं आणि त्यावर काय करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. आता फरक स्पष्ट झाला. तर मग ह्या रजिस्टर्ड पत्रांसाठी कोणती पोस्टल सर्व्हिस वापरायची? बरोबर पकडलं. आता आपण मेसेजिंग सोल्युशन्सकडे वळूया. अजोरमध्ये मुख्यत्वे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे अजोर क्यू स्टोरेज आणि दुसरा अजोर सर्व्हिस बस. दोन्ही पोस्टल सर्व्हिसेस आहेत, पण त्यांची क्षमता आणि नियम वेगवेगळे आहेत. म्हणजे एक साधं पोस्ट ऑफिस आणि एक हेड पोस्ट ऑफिस असं काहीसं. हो, अगदी तसंच म्हणता येईल. अजोर क्यू स्टोरेज आहे ना, ते एका मोठ्या साध्या मेलबॉक्ससारखं आहे. यात लाखो मेसेजेस साठवता येतात, तेही अगदी कमी खर्चात. हे खूप सोपं आणि विश्वसनीय आहे. खास करून तेव्हा जेव्हा तुम्हाला फक्त मेसेज एका रांगेत लावून एकामागून एक प्रोसेस करायचे असतील. म्हणजे टेलविन ट्रेडर्सला जर युजर्सकडून अपलोड होणाऱ्या हजारो फाईल्स, जसे की टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ या विश्वसनीयपणे हाताळायच्या असतील, तर क्यू स्टोरेज एक उत्तम पर्याय आहे. काम साधं आहे, फाईल आली, रांगेत लागली, प्रोसेस झाली, विषय संपला. ठीक आहे, हे तर सोपं वाटतंय. मग ॲज्युअर सर्व्हिस बसची गरज कुठे पडते? त्यात असं काय खास आहे? अझ्युअर सर्व्हिस बस हे एका अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कुरिअर कंपनीसारखं आहे. यात फक्त रांगा म्हणजे क्यूज नाहीत, तर पब्लिश सबस्क्राईब टॉपिक्स नावाची एक शक्तिशाली संकल्पना आहे. म्हणजे तुम्ही एक मेसेज पाठवू शकता आणि तो वेगवेगळ्या सबस्क्रायबर्सना त्यांच्या गरजेनुसार मिळेल. समजा टेलविन ट्रेडर्सच्या ॲपवर एक नवीन ऑर्डर आली. हा एकच मेसेज इन्व्हेंटरी कमी करणाऱ्या सिस्टमला, बिलिंग करणाऱ्या सिस्टमला आणि शिपिंग डिपार्टमेंटला या तिघांनाही स्वतंत्रपणे पाठवता येतो. अरे वाह!
म्हणजे एकाच घटनेवर 3 वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू होतात. इतकंच नाही तर या ट्रान्झॅक्शनसारखी अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. विचार करा, ऑर्डर प्रोसेसमध्ये 2 गोष्टी व्हायला हव्यात: स्टॉक कमी करणे आणि पेमेंट प्रक्रिया करणे. ट्रान्झॅक्शनमुळे काय होतं की या दोन्ही गोष्टी एकतर यशस्वी होतात किंवा दोन्ही अयशस्वी. असं कधीच होणार नाही की स्टॉक कमी झाला पण पेमेंट झालं नाही, किंवा उलटं. हीच व्यावसायिक पातळीवरची विश्वसनीयता सर्व्हिस बस देतं. आप्पा, कळलं. म्हणजे सर्व्हिस बस जास्त शक्तिशाली आहे, पण मग कोणी क्यू स्टोरेज का वापरेल? सरळ सर्व्हिस बस वापरायचा ना. हाच तो आर्किटेक्चरचा महत्त्वाचा निर्णय असतो. प्रत्येक कामासाठी तोफेची गरज नसते, बरोबर ना? जर तुमचं काम फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पोहोचवणं असेल आणि तुम्हाला प्रगत नियमांची गरज नसेल, तर क्यू स्टोरेज खूप सोपं आहे, जलद आहे आणि स्वस्त आहे. पण जिथे व्यावसायिक प्रक्रिया, अनेक सिस्टीममधील समन्वय आणि 100% विश्वसनीयतेची गरज आहे, तिथे सर्व्हिस बसशिवाय पर्याय नाही. समजलं. चला, आपण रजिस्टर्ड पत्राबद्दल मेसेज बोललो, पण प्रत्येक संवाद इतका औपचारिक नसतो. कधीकधी आपल्याला फक्त चौकात उभे राहून घोषणा करायची असते. त्या वृत्तपत्रातल्या जाहिराती म्हणजेच इव्हेंट्स कशा हाताळायच्या? आणि जर या घोषणांची संख्या खूप मोठी असेल तर? म्हणजे टेलविन ट्रेडर्सच्या होम सिक्युरिटी मॉनिटरिंग ॲपमध्ये हजारो कॅमेरांमधनं सेकंदाला हजारो अपडेट्स येत असतील. ही तर डेटाची त्सुनामीच झाली की. बरोबर. अशा बिग डेटा त्सुनामीसाठी अझ्योर इव्हेंट हब्स आहे. हे एका मोठ्या नदीसारखं आहे, ज्यात लाखो स्रोतांकडून म्हणजे कॅमेरे, IoT सेन्सर्स यांच्याकडून येणारा डेटा एकाच वेळी सामावून घेतला जातो आणि पुढे विश्लेषणासाठी पाठवला जातो. हे खास रिअल टाईम डेटावर प्रक्रिया करण्यासाठी बनवलेलं आहे. इथे प्रत्येक स्वतंत्र इव्हेंटपेक्षा त्या डेटाच्या प्रवाहावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. ओके. म्हणजे इव्हेंट हब्स म्हणजे डेटाचा महापूर हाताळण्यासाठी एक मोठी पाईपलाईन. पण जर मला महापुराची नाही, तर फक्त काही निवडक महत्त्वाच्या घटनांची माहिती हवी असेल तर? जसं की टेलविन ट्रेडर्सच्या वेबसाईटवर कोणीतरी 5 स्टार रिव्ह्यू दिला. ही एक महत्त्वाची घटना आहे. अगदी योग्य मुद्दा. त्यासाठी आहे अझ्योर इव्हेंट ग्रिड. हे एका हुशार इव्हेंट राउटरसारखं काम करतं. ते फक्त महत्त्वाच्या घटनांवर लक्ष ठेवतं. ते इव्हेंटचा स्रोत पाहतो, जसं की नवीन रिव्ह्यू आला आणि ज्यानी त्या प्रकारच्या इव्हेंटसाठी सबस्क्राईब केलं आहे, म्हणजे जसं की मोबाईल ॲप्सना नोटिफिकेशन पाठवणारी सिस्टम किंवा मार्केटिंग टीमला ईमेल पाठवणारी सिस्टम, फक्त त्यांनाच तो इव्हेंट पाठवतो. आणि याचा खरा फायदा काय? याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे अनावश्यक पोलिंग टाळतं. म्हणजे तुमच्या सिस्टमला सतत काही नवीन आलं का असं विचारायची गरज लागत नाही. जेव्हा काहीतरी घडतं तेव्हाच इव्हेंट ग्रिड तुम्हाला धक्का मारून सांगतं, हे बघा, नवीन रिव्ह्यू आला आहे. यामुळे तुमची सिस्टीम मोकळा श्वास घेते आणि खर्चही कमी होतो, कारण तुम्ही फक्त तेव्हाच काम करता जेव्हा खरंच काहीतरी घडलेलं असतं. अच्छा, म्हणजे इव्हेंट ग्रिड अनावश्यक ट्रॅफिक कमी करतं. याचा अर्थ खर्चावरही थेट परिणाम होत असेल, बरोबर? सतत चौकशी करत बसण्यापेक्षा कोणीतरी येऊन सांगितलं की काम आलंय, हे जास्त कार्यक्षम आहे. किती सोपं करून सांगितलं. बरोबर. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ॲपचे भाग एकमेकांशी अप्रत्यक्षपणे कसे बोलतात, मेसेज आणि इव्हेंटद्वारे. पण अनेकदा त्यांना थेटही बोलावं लागतं. त्यासाठी APIs वापरले जातात. हो, API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. पण मला एक प्रश्न आहे. जेव्हा टेलविन ट्रेडर्ससारख्या मोठ्या कंपनीकडे मोबाईल ॲप, डिलिव्हरी गाड्यांवरील डिव्हायसेस, विक्रेते आणि अंतर्गत टीम्ससाठी असे शेकडो APIs असतील, तेव्हा त्यांचं व्यवस्थापन करणं म्हणजे सर्कसल्या रिंग मास्टरचं काम करण्यासारखं वाटत असेल. म्हणजे या सगळ्यांना एकत्र सांभाळणं खूपच अवघड असेल. ची सेवा आहे. मी एका प्रोजेक्टवर काम करत होते, जिथे आम्ही सुरुवातीला API मॅनेजमेंट वापरलं नव्हतं. 6 महिन्यात आमच्याकडे 30 APIs होते आणि प्रत्येकाचे सुरक्षा आणि वापराचे नियम वेगळे होते. नवीन डेव्हलपरला ऑनबोर्ड करायला 2-2 दिवस लागायचे. ते सांभाळणं अक्षरशः अशक्य झालं होतं. बापरे, मग तुम्ही काय केलं? आम्ही अझ्योर API मॅनेजमेंट वापरलं. हे तुमच्या सगळ्या APIsसाठी एका फ्रंट डोअर किंवा रिसेप्शनिस्टसारखं काम करतं. तुमचे सर्व APIs वेगवेगळ्या ठिकाणी होस्ट केलेले असू शकतात, पण बाहेरच्या जगासाठी म्हणजे डेव्हलपर्ससाठी हा एकच दरवाजा असतो. हे सुरक्षा, उपयोगकर्त्यांची नोंदणी, कोणत्या डेव्हलपरने किती API कॉल्स केले याचं ॲनालिटिक्स, रिव्हिजन मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी मध्यवर्ती पद्धतीने हाताळतं. यामुळे प्रत्येक APIसाठी वेगळे नियम बनवण्याची गरज नाही आणि तुमचे मूळ APIs थेट इंटरनेटच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहतात.
अरे वा, म्हणजे ऑफिसमध्ये कोणीही थेट कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये घुसू शकत नाही. आधी रिसेप्शनलाच भेटावं लागतं आणि तिथेच त्यांची तपासणी होते. API मॅनेजमेंट तेच काम करतं. त्यामुळे शिस्त आणि सुरक्षा दोन्ही राहतात. त्या तुमच्या 30 APIsच्या गोंधळाची कल्पना करूनच मला भीती वाटली. आता पुढचा मुद्दा आहे वेगाचा. ॲप्सना काही वेळा खूप वेगाने डेटा हवा असतो. प्रत्येक वेळी मुख्य डेटाबेसकडे जाणं म्हणजे प्रत्येक वेळी पाणी पिण्यासाठी थेट विहिरीवर जाण्यासारखं आहे. जवळ एक हंडा भरून ठेवला तर सोपं होतं नाही का? हो, नक्कीच. तसंच काहीसं आहे का हे? अगदी बरोबर. यालाच कॅशिंग म्हणतात. वारंवार लागणारा डेटा तात्पुरता ॲप्लिकेशनच्या जवळच्या जलद स्टोरेजमध्ये ठेवला जातो. यासाठी Azure कॅश फॉर रेडिस ही सेवा आहे. हा एक इन मेमरी डेटा स्टोअर आहे. म्हणजे तो डेटा हार्ड डिस्कवर नाही तर थेट सर्व्हरच्या रॅममध्ये ठेवतो, ज्यामुळे तो विजेच्या वेगाने वाचता येतो. टेलविन ट्रेडर्सला त्यांच्या ॲपवर एका बॅनरमध्ये स्पेशल ऑफर्स दाखवायच्या आहेत, ज्या दर तासाला बदलतात. जर हजारो युजरसाठी प्रत्येक वेळी ही माहिती डेटाबेसमधून आणली तर डेटाबेसवर प्रचंड लोड येईल आणि ॲप स्लो होईल. त्याऐवजी ही माहिती रेडिस कॅशमध्ये ठेवली तर ॲप अत्यंत जलद प्रतिसाद देईल. हे मिनी फ्रिज म्हणजे रेडिस कॅश खूप छान आहे. पण त्याला काही मर्यादा आहेत का? म्हणजे किती डेटा ठेवता येतो? आणि महत्त्वाचं म्हणजे वीज गेली म्हणजे सर्व्हर रिस्टार्ट झाला तर फ्रीजमधल्या वस्तू खराब होतात का? म्हणजे डेटा नाहीसा होतो का? खूपच महत्वाचा प्रश्न विचारला. रेडिस कॅश हा प्रामुख्याने तात्पुरत्या डेटासाठी आहे. सर्व्हर रिस्टार्ट झाल्यास तो डेटा जाऊ शकतो. म्हणूनच जी माहिती कायमस्वरूपी टिकायला हवी ती डेटाबेसमध्येच ठेवली पाहिजे. कॅशे फक्त वेगासाठी आहे, कायमस्वरूपी स्टोरेजसाठी नाही. पण हो, Azureच्या प्रगत आवृत्त्यांमध्ये डेटा टिकवून ठेवण्याची सोय आहे, पण मूळ उद्देश तात्पुरता आणि वेगवान ॲक्सेस हाच आहे. ठीक आहे. म्हणजे हे सगळं डिझाईन करणं एक भाग झालं, पण हे प्रत्यक्षात तयार करणं आणि त्यात बदल करणं ते किती किचकट असू शकतं. प्रत्येक वेळी नवीन फीचर आणण्यासाठी किंवा एखादी सेटिंग बदलण्यासाठी संपूर्ण ॲप पुन्हा तयार करावं लागतं का? पूर्वी तसंच व्हायचं, पण आता इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड किंवा IAC ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरली आहे. म्हणजे हाताने एक सर्व्हर, डेटाबेस तयार करण्याऐवजी कोड लिहून संपूर्ण सिस्टीम तयार करायची. Azure रिसोर्स मॅनेजर म्हणजे ARM टेम्पलेट्स वापरून तुम्ही तुमच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची व्याख्या एका फाईलमध्ये करू शकता. हे एखाद्या बिल्डिंगच्या ब्लूप्रिंटसारखं आहे. तुम्ही ते ब्लूप्रिंट कितीही वेळा वापरलं तरी प्रत्येक वेळी सारखीच आणि अचूक इमारत उभी राहील, एकही वीट इकडे तिकडे होणार नाही. आणि ह्या मॉड्यूलमध्ये बायसेप नावाचाही उल्लेख आहे. ते काय आहे? बायसेप हे ARM टेम्पलेट्स लिहिण्याची एक सोपी भाषा आहे. काय आहे ना, ARM टेम्पलेट्स जेसन स्वरूपात असतात, जे वाचायला आणि लिहायला थोडे किचकट असू शकतात. बायसेप हे खूप सोपं आणि वाचायला सुलभ आहे. जिथे जेसनमध्ये 100 ओळी लागायच्या, तिथे बायसेपमध्ये कदाचित 20 ओळीत काम होतं. यामुळे डेव्हलपरचा वेळ वाचतो आणि चुका कमी होतात. छान. म्हणजे ब्लूप्रिंट बनवणंही सोपं झालं. पण बिल्डिंग तयार झाल्यावर तिच्या लाईट्स आणि AC नियंत्रित करायला काहीतरी लागतं ना. मग ॲप तयार झाल्यावर त्याच्या सेटिंग्स कशा बदलायच्या? त्यासाठी आहे Azure ॲप कॉन्फिगरेशन. हे तुमच्या ॲपसाठी एका सेंट्रल रिमोट कंट्रोलसारखं काम करतं. समजा टेलविन ट्रेडर्सला दिवाळीसाठी एक नवीन फीचर फक्त भारतीय युजरसाठी चालू करायचं आहे. तर पूर्ण ॲप पुन्हा डिप्लॉय न करता ते ॲप कॉन्फिगरेशनमध्ये जाऊन फक्त एक स्विच ऑन करू शकतात आणि ते फीचर लगेच लाईव्ह होईल. याला फीचर फ्लॅग म्हणतात. यामुळे बदल करणं खूप जलद, सोपं आणि कमी जोखमीचं होतं. आता सगळं चित्र स्पष्ट होतंय. म्हणजे ARM टेम्पलेट्स म्हणजे ब्लूप्रिंट, बायसेप म्हणजे ते ब्लूप्रिंट सोप्या भाषेत काढायचं साधन आणि ॲप कॉन्फिगरेशन म्हणजे बिल्डिंग तयार झाल्यावर तिच्या लाईट्स आणि फीचर्स नियंत्रित करणारा सेंट्रल कंट्रोल पॅनल. यामुळे डेव्हलपर्सचं आयुष्य नक्कीच खूप सोपं झालं असेल. अगदी. हे सर्व टूल्स मिळून एक मजबूत, लवचिक आणि व्यवस्थापित करायला सोपं आर्किटेक्चर बनवतात. आजच्या या चर्चेतनं एक गोष्ट स्पष्ट झाली की एक चांगलं ॲप्लिकेशन बनवणं म्हणजे फक्त कोड लिहिणं नाही, तर त्याचे वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे आणि केव्हा बोलतील याचा विचारपूर्वक आराखडा तयार करणं आहे. मेसेजसाठी योग्य पोस्ट ऑफिस निवडण्यापासून ते घोषणा करण्यासाठी योग्य व्यासपीठ निवडण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी योग्य साधन निवडणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे. मुख्य गोष्ट म्हणजे 2 घटकांमधील संवादाचं स्वरूप ओळखणं.
तो एक थेट आदेश आहे का, ज्यावर लगेच कृती अपेक्षित आहे? की ती एक सार्वजनिक घोषणा आहे, ज्याकडे कोणीही लक्ष देऊ शकतं? की तो डेटाचा अखंड प्रवाह आहे, जो हाताळायला मोठी यंत्रणा लागेल? एकदा हे ठरवलं की योग्य अझ्युर सेवा निवडणं सोपं होतं. शहराच्या आराखड्यात जसं प्रत्येक रस्त्याचं आणि इमारतीचं एक विशिष्ट काम असतं, तसंच इथे प्रत्येक सेवेचं आहे. आज आपण हे तर पाहिलं की हे सर्व घटक एकमेकांशी कसे बोलतात. पण हे सगळं एकत्र जोडल्यावर एक मोठा प्रश्न उभा राहतो. या सगळ्या वेगवेगळ्या सेवा वेगवेगळ्या टीम्सनी बनवलेल्या त्या एकमेकांना समजतील कशा? आणि महत्त्वाचं म्हणजे एका घटकाच्या अपयशामुळे संपूर्ण सिस्टम कोसळणार नाही याची खात्री कशी करायची? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कदाचित पुढच्या एखाद्या सखोल चर्चेत मिळेल.